हाय फ्रेंड्स, आणि तुम्ही बघू शकता परवाच्या दिवशीच मी शॉपिंग केली होती आपल्या सेल्फ मेकअपच्या प्रोडक्टची शॉपर स्टॉपला जाऊन. त्याचा सुद्धा व्लॉग जर तुम्ही आत्तापर्यंत बघितला नसेल तर जा आणि बघा. त्यामध्ये मी तुम्हाला नवीन घेतलेले कुठले कुठले प्रोडक्ट आहेत या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या. पण आता आपण या सगळ्या गोष्टी आज यूज करून बघणार आहोत, कारण तुम्ही बघू शकता मी आता क्लासमध्ये आणि क्लासमध्ये आहे माझ्या आज सेल्फ मेकअपचं सेशन. आणि या सेल्फ मेकअप सेशनमध्ये ॲज अ मेकअप आर्टिस्ट या फील्डमध्ये असल्यामुळे प्रत्येक मेकअप आर्टिस्टनी स्वतः सुंदर दिसणं हे प्रचंड मॅन्डेटरी असतं. आणि एवढंच नाही, मेकअप आर्टिस्ट या फील्डमध्येच नाही, जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा तुम्ही कुठेही जॉब करताय किंवा तुम्ही कधीही तुम्हाला लग्न कार्यासाठी किंवा सणासुदीसाठी रेडी व्हायचं आहे, तर हे प्रॉडक्ट तुम्हाला सिरियसली खूप जास्त हेल्पफुल असणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता फटाफट सेल्फ मेकअपच्या सेशनला सुरुवात करूया. जसा हा सेशन कंप्लीट असणार आहे तसाच्या तसा रेकॉर्ड करून फुल सेशन हा मी तुमच्या समोर आता पाठवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचा आहे. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझा लुक कसा वाटला हे सांगायला कमेंट बॉक्समध्ये बिलकुल विसरू नका. चला तर सुरुवात करूया. चला त्याला शिकायचं आहे. ओके, त्यामुळे मी एक खूप छान असा लॉंग लास्टिंग मेकअप तुम्हाला शिकवणार आहे. जो लॉंग लास्टिंग मेकअप तुम्ही ट्रेननी पण ट्रॅव्हल करताय किंवा जॉबला असं जाताय तरी तो मेकअप छान राहील. ओके, आणि आज मी नवीन प्रोडक्ट पण आणले तुमच्यासाठी, तर ते पण आपण यूज करून आज बघूया कसे आहेत. चला, सगळ्यात फर्स्ट पहिलं तुम्हाला लावायचं आहे एक मॉइश्चरायझर. आज मी मॉइश्चरायझर नवीन आता आज ट्राय करणार आहे. दरवेळी मी सेटाफिल मॉइश्चरायझर आहे किंवा नॉर्मल मॉइश्चरायझर यूज करत होते, पण आता डॉट अँड की नावाचा ब्रँड आहे डॉट अँड किंग, आणि डॉट अँड कीचं खूप सुंदर मॉइश्चरायझर आलं आहे आणि ज्याची प्राइसिंग फक्त 495 रुपीज आहे आणि प्लस त्याच्यावर 10% किंवा 15% डिस्काउंट पण मिळतं. तर डॉट अँड कीचं 72 आवर्स हायड्रेटिंग जेल मॉइश्चरायझर आहे आणि ह्याच्यामध्ये हॅलोरॉनिक आणि जॅपनीज राईस वॉटर ह्याचं बनलं आहे, त्यामुळे ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. तर आता आपण हे यूज करून बघूया. चला, हे स्किनला हायड्रेशन देणार, स्किनमधल्या ड्रायनेसला कट करणार. तर आज मी मेकअपच्या आधी हे यूज करते. ब्रश दे. ओके, आता मी हे किती यूज करणार आहे जे पूर्ण फेस आपला कव्हर करेल. आणि तुम्हाला काहीही क्वेश्चन असतील तर मला विचारा. ओके, हे कोणाकोणाला चालणार आहे, हे ऑल स्किन टाईपला चालणार आहे, कारण की त्या जर तुम्ही ह्याच्यावर बघत असाल तर त्यांनी लिहिलंय ड्राय टू नॉर्मल अँड कॉम्बिनेशन स्किन, म्हणजे ऑल स्किन टाईपला बऱ्यापैकी चालणार आहे. चला अप्लाय करून घेऊया. करायचं पूर्ण फेस. तुम्हाला पण माहिती आहे सकाळी आपल्याला किती घाई असते, मुलांचे डबे बनवायचे, सगळं आवरून स्वतःचं निघायचंय. तर हा मेकअप लवकरात लवकर आणि फास्ट पण झाला पाहिजे. खूप वेळ घेऊन मेकअप कराल तर घरातले पण तुम्हाला ओरडतील. ओके, चल मला मिरर दे. पूर्ण फेसला मी लावून घेते. चला मस्तपैकी आता ह्याला थोडं सुकवून घेऊया. आणि मी आधी कुठली सनस्क्रीन वापरत होते आणि आता मी नवीन कुठलं तरी एक नवीन प्रोडक्ट आणलंय, ते काय आहे ते पण तुम्हाला जरा सांगते. पण ह्याला थोडंसं ड्राय करून घेऊया. सुरुवातीला मी एक नॉर्मल सनस्क्रीन यूज करत होते. ही पिलिग्रिम नावाच्या ब्रँडची सनस्क्रीन आहे. इथे तुम्ही वाचत असाल तर लिहिलंय SPF 50. ओके, खूप जास्त तुमचं उन्हामध्ये ट्रॅव्हलिंग असेल किंवा तुम्हाला घरातून निघताना एकदम लांबचा प्रवास असेल तर कंपल्सरी SPF 50 यूज करा. पण जर तुमचं आमच्यासारखं असेल की इथून गाडीत बसायचं आहे, इकडे यायचं आहे, इथून जायचं आहे, तर तुम्ही SPF 30, 35, 40 पण यूज करू शकता. आधी मी हे यूज करत होती, पण आता एक मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट आलंय. दाखव. हे बघा, हे एक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आलंय. त्या दिवशी मी गेलेले तर हे मला ह्याचा रिझल्ट खूप छान वाटला. हे काय माहिती आहे, हे फेसेस कॅनडाचं ना स्ट्रोब सिरम आहे. तुम्ही स्ट्रोब क्रीम ऐकलं असेल आतापर्यंत, जे स्किनमध्ये शाईन ॲड करतं, थोडंसं डुई लुक देण्यासाठी यूज होतं. तर पण हे फेसेस कॅनडाचं स्ट्रोब सिरम आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना SPF 30 पण आहे. म्हणजे कळलं, हे स्ट्रोब सिरम सारखं पण काम करणार आहे, शाईनचं पण काम करणार आहे आणि प्लस हे तुम्हाला सनस्क्रीनचं पण काम करणार आहे. तर आज आपण हे यूज नाही करणार आहे, आज आपण हे यूज करणार आहे. लिक्विड इल्युमिनेटर कसं असतं अशी शाईन फॉर्ममध्ये आपण लावून बघूया. मी पण फर्स्ट टाइमच यूज करते,
पण तिने जेव्हा मला लावून दाखवली हातावर तेव्हा मला त्याचा इफेक्ट खूप सुंदर वाटला. वाव बघा. आणि प्लस SPF 30 असल्यामुळे मला जास्त छान वाटतंय की ह्याच्यामध्ये सनस्क्रीन पण आहे, म्हणून मग आपल्याला वेगळं काही घ्यायची गरज नाही पडणार आहे. म्हणजे बेसिकली आपण लिक्विड इल्युमिनेटर कसं यूज करतो तशा टाईपचं आहे, पण हे सिरम फॉर्ममध्ये आहे त्यामुळे हे खूप हेवी नाही दिसणार आहे. वाव, हे बघा तुम्हाला कळेल, शाईन वाटते आणि ही नॉर्मल. ओके, आणि ह्याची प्राइसिंग पण मी तुम्हाला सांगते. बघ जरा मनी किती आहे. 649. बऱ्यापैकी आज मी जे पण प्रोडक्ट आणले ते अंडर 1000 असणार. ओके, SPF 30 पण आहे. यानंतर येतं कलर करेक्टिंग, आणि कलर करेक्टिंगसाठी मला वेगळं प्रोडक्ट मी चेंज करणार नाही आहे. कलर करेक्टिंगसाठी हे माझं फेवरेट प्रोडक्ट आहे आणि हे आहे मेकअप स्टुडिओचा ओरिएंटल शेड. मेकअप स्टुडिओचा ओरिएंटल शेड. तुम्हाला कितीही टॅनिंग असेल, कितीही पिगमेंटेशन असेल, डार्कनेस असेल, तर हे जे प्रोडक्ट आहे ते खूप जबरदस्त आहे, बिकॉज हे ऑरेंज करेक्टर आणि ब्राऊन करेक्टरचं मिक्सचर आहे. आणि ह्याची प्राइसिंग 1700-1800च्या आसपास येतं. बट ह्याची क्वांटिटी एवढी आहे ना, हे अगदी 2 वर्ष जातं. मी रोज यूज करून माझं एवढंसं संपलं. असं ऑरेंज किंवा ब्राऊनचा असा डार्कनेस नाही दिसणार आहे, एकदम स्किन बरोबर ब्लेंड होतं. त्यामुळे हा ओरिएंटल शेड तुमच्याकडे असलाच पाहिजे. खूप सुंदर आहे. 1700-1800च्या रेंजमध्ये येतं, पण खूप सुंदर. ह्याला म्हणतात करेक्टिंग. यामध्ये करेक्टिंग, न्यूट्रलायझिंग 2 in 1 प्रोसेस एकामध्येच होते. आणि हे प्रोडक्ट एवढं चांगलं आहे ना, प्रोफेशनल आर्टिस्ट ब्राईडवर पण यूज करतात, लक्षात ठेवा. ओके, चला. नेहमी मी वेगवेगळ्या टाईपचे बेस करत असते. कधी कधी कन्सिलर बेस करते, कधी कधी फाउंडेशन बेस करते, पण मी तुम्हाला एक बेस्ट फाउंडेशन आता सजेस्ट करणार आहे जे मला त्या दिवशी खूप आवडलं. तर हे फाउंडेशन फेसेस कॅनडाचं आहे आणि मला हे जास्त आवडायचं कारण काय माहिती आहे का, हे 3 in 1 आहे. 3 in 1 फाउंडेशन म्हणजे काय असतं सांगते. 3 in 1 म्हणजे ह्याच्यामध्ये फाउंडेशन आहे, मॉइश्चरायझर आहे आणि कन्सिलर आहे. या तिघांचं मिक्सचर करून हे फाउंडेशन बनवलं आहे. त्यामुळे हे हाय कव्हरेज आहे आणि एकदम लाईट वेट आहे. आणि जसं की आपल्याला डेलीसाठी कसे हवे असतात की कव्हर पण झालं पाहिजे आणि स्किनवर लाईट वेट आणि स्किन लाईक पण दिसले पाहिजेत, बरोबर. तर आपण हे यूज करूया. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, नॉर्मल घ्या, हातावर घ्या, प्लेटवर घ्या, डिपेंड. आणि डिरेक्टली आता मी ब्लेंडरनी अप्लाय करते. तुम्हाला कळेल ह्याचा रिझल्ट किती सुंदर आहे. हे बघा. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझरचा एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे हे ह्याच्यामध्ये शाईन पण आहे. आणि डेलीसाठी एकदम नॅचरल जो कव्हरेज हवा असतो आपल्याला तसाच आहे बघा, एक्झॅक्टली. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला कुठेतरी फंक्शनला जायचं आहे, जर तुम्हाला लग्न कार्याला जायचं आहे, पार्टीला जायचं आहे, तर अशा वेळी ना लिक्विड कन्सिलर्स येतात. जसं आपण टार्टचे कन्सिलर यूज करतो बघा रिअल क्लायंटवर, तसे लिक्विड कन्सिलर येतात. तर ते सुद्धा आम्ही कधी कधी यूज करतो जेव्हा आम्हाला बाहेर जायचं आहे. डेली वेअर मेकअप असेल तर तुम्ही एवढंच ठेवा. अदरवाईज लिक्विड कन्सिलरमध्ये लॉरियलचं आहे बघ. माझ्याकडे लिक्विड कन्सिलरमध्ये मेबलिन आहे, लॉरियल आहे, पण लॉरियलचं इन्फिलिबल किंवा फॉरएव्हर 52 पण माझ्याकडे आहे. मी मेबलिनचं यूज करते आता. ओके, 3 नंबरचं. हे बघा, हे लिक्विड कन्सिलर आहेत आणि खूप जास्त नकोय, एकदम सटल. फाउंडेशन टोनच्या 2 शेड लाईट. 3 नंबर आहे हा, मी जो आता यूज करते. एवढंच. एकदम ओव्हर करू नका, नाहीतर खूप पांढरा पांढरा फेस दिसेल. एकदम लाईट आणि खूप सुंदर आहेत. हे पण लेस दॅन 1000 रुपीजलाच येतात आणि छान अफोर्डेबल. एखादा असा शेड घेऊन ठेवायचा, एक फाउंडेशन टोन आणि त्याच्या 2 शेड लाईट. म्हणजे जेव्हा लग्नाबिग्नाला जाणार, फंक्शनला जाणार, चेहरा एकदम मस्त ब्राईट आणि सुंदर दिसेल. आता बघा, मी त्याला ब्लेंड करून घेते फास्ट फास्ट. डोळ्याखाली मेन कव्हरेज घ्या चांगलं, बस, जास्त नाही, हलकासा. आणि ऑलवेज लक्षात ठेवा, जर तुम्हाला डायरेक्टली आता पटकन फंक्शनला कुठल्या तरी जायचं आहे, खूप जास्त तासांचं फंक्शन नाही आहे,
आणि पटकन यायचं आहे तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता ह्याच्यावर, सटल वाटलं पाहिजे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचा मेकअप हा 5 ते 6 तास टिकावा, हलू नये, तर तुम्हाला कंपल्सरी लूज पावडर यूज करायची. तुम्ही यूज केलं तर मेबलिनची लूज पावडरमध्ये 220 शेड नंबर येतो, तर तो तुम्ही यूज करू शकता. आता मी लूज पावडरनी थोडंसं लॉक करून घेते. नाही, तुमचा जो शेड त्या शेडची पावडर, असं 220 म्हणजे सगळ्यांनी 220 नाही घ्यायचंय, पण शुगरची बनाना तुम्ही घेऊ शकता, कारण की ती अगदी उन्मनीपासून ते अमित सरांपर्यंत सगळे टोन आम्ही त्याच्यामध्ये करतो कव्हर, लक्षात ठेवा. तर तो ऑप्शन चांगला आहे अफोर्डेबलमध्ये. ठीक आहे, तर हे बघा लूज पावडरनी मी पूर्ण फेसला लॉक करून घेते. ओके, त्यामध्ये एकदम न्यूट्रल सटल ब्राऊन तुम्ही यूज करू शकता अशा फॅमिलीमध्ये. आता नॉर्मली हे मी पॅलेट यूज करते. हे पॅलेट थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. मेकअप बाय मारिओ नावाचा इंटरनॅशनल ब्रँड आहे त्याचं आहे, पण त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही कलर बघा. नॉर्मली असे जे कलर असतात ना एकदम ब्राऊन फॅमिलीत, ते खूप सुंदर दिसतात. नॉर्मली मी हा कलर यूज करते डोळ्याच्या वर, कारण की तुम्ही जर लॉक नाही केला तर डोळ्याच्या वरची स्किन थोडी ग्रे दिसते, लक्षात ठेवा. टॅन दिसतं किंवा डोळ्यावरचे लाईन्स खूप दिसतील, त्यामुळे डोळ्याच्या वर ऑलवेज कव्हर करून घ्या. खूप छान दिसतं. हे बघा, एक छोट्या ब्रशनी, रोज काही शिमर बिमर लावायचं नाहीये, पण असं एक मॅट कलर डोळ्याच्या वर लावला ना, डिफरन्स बघा, तुम्हाला कळेल. हा पण बघा आणि हा पण बघा, हा किती नॅचरल वाटतोय आणि हा कसा व्हाईट व्हाईट दिसून येतोय. तर इतकं सुंदर आहे ना. इनसाइट नावाचा ब्रँड आहे, इनसाइट, आणि तुम्हाला कलर यूज करायचा आहे डार्क ब्राऊन, फक्त 200 रुपयाच्या आत. ओके, सगळ्यात पहिलं आयब्रोची जी स्पुली आहे वन साइड, त्यांनी असे आयब्रो विंचरून घ्या आणि खूप नॅचरलच ठेवायचं आहे. आणि वन साइड तुम्ही बघू शकता असं डिफायनर येतं. ओके, आणि ह्यांनी डिफाईन करूया. आता तुम्ही बघा, माझा आयब्रोचा शेप ऑलरेडी खूप छान आहे. मी फक्त बॉर्डर लाईन करणार आहे आणि हलकं हलकं मध्ये जिथे गॅप आहेत ते फील करणार आहे. नॅचरल वाटलं पाहिजे. दीक्षा, दाबते कॅमेरा. चांगलं वाटतंय ना? चलो, आता आता तुम्हाला डिपेंड करतं की तुम्ही काजळ यूज करा किंवा आयलायनर यूज करा, तुम्हाला जे आवडतं ते. पण काजळ किंवा लायनर दोघांपैकी एक यूज केलंच पाहिजे, हे ऑलवेज लक्षात ठेवा. काजळामध्ये फेसेस कॅनडाचं नवीन काजळ आलंय, सुपर जेड ब्लॅक आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि हे काजळ आहे ना, अल्टिमेट प्रो नावाचं आहे. अल्टिमेट प्रो नावाचं काजळ आहे आणि 575 रुपीज त्याची प्राइसिंग आहे. मी नेहमी म्हणते की लायनर खूप जास्त असं पाहिजे की पटकन डोळे धुतले किंवा ऑइलनी निघालं पाहिजे. स्केच लायनर बिलकुल पण यूज करू नका. स्केच लायनर खूप जास्त ड्रायनेस होतो. स्केच लायनरनी खूप ड्राय होतात क्विकली ते. डोळ्यावरचे जे लाईन्स असतात ना तुमचे, ते तिकडे ना थोडंसं झोमणार, तुम्हाला फाटल्यासारखे होणार. तसं काही करू नका. नॉर्मल क्रीम लायनर किंवा नॉर्मल लिक्विड लायनर यूज करा. ओके, आज आपण इनग्लॉट यूज करणार आहे, कारण की इनग्लॉट सारखं सुपर जेड ब्लॅक लायनर कुठलंच नाही आहे. नंबर 77 आहे आणि मी तुम्हाला दाखवते की स्वतःचं लायनर स्वतः कसं लावायचं. बघा, सगळ्यात पहिलं मी जसं तुम्हाला शिकवलंय, खालचा जो स्ट्रोक आहे तो हलकासा असा एक्सटेंड करा. दिसतंय? बरोबर दोघांच्या मधून मी हा स्ट्रोक घेतलाय, कळतोय तुम्हाला? हा, आणि त्यानंतर आपल्याला कनेक्ट करायचं आहे. पहिलं पुढून स्टार्ट करा. हे बघा, इथून जॉईन. हे बघा, दिसतंय डोळ्यामध्ये एक डिफरन्स बघा. हे कसे वाटतायत आणि हे कसे वाटतायत बघा. किती सुंदर लागलंय आणि किती मोठा पण स्ट्रोक नाही, एकदम नॅचरल.
कसे वाटतात डोळे ना? आणि जेट ब्लॅक असल्या म्हणून बघा, मी ना जेव्हाही लायनर लावते मी काजळ नाही लावत, पूर्ण लक्ष लायनरकडे जाऊ दे, मस्त दिसतं. खूप सुपर जेट ब्लॅक आहे, तुम्हाला लावून दाखवते. दिसतंय? एकदम डार्क आहे. आणि प्लस ह्याच्यामध्ये ना एक ब्रश दिलाय मागे, जेव्हा तुम्हाला स्मज लुक क्रिएट करायचा आहे ना डोळ्यावर, तर तुम्ही ह्यानी करू शकता. हे बघा, हा स्मजर आहे. डोळ्यावर स्मज लुक क्रिएट करायचा असेल ना, स्मोकी टाईप, तो पण तुम्ही करू शकता. त्यामुळे हे मला छान वाटलं काजळ, म्हणून मग मी हे घेतलं. तसं रेनेचं पण खूप छान छान आता काजळ आलेत. रेनेचे मिडनाईट मधले पण दोन्ही काजळ मी घेतलेत, ब्लॅक आणि ब्राऊन. चलो मी हे लावून घेते मस्कारा. ओके, बघा कसा वाटतोय चेहरा. येस, मस्त. बघा डोळ्या, ॲक्च्युली आपलं मेन आहे ना डोळे, लिप्स हेच आहे. आता लिपस्टिक जेव्हा ॲड करेन तेव्हा तुम्हाला एकदम डिफरन्स कळेल की मेकअप किती सुंदर दिसतोय. पण त्याच्या आधी आपण ब्लशर लावून घेऊया. आणि कलर बारचं सेम डिओरचा जो बॅकस्टेज, डिओर बॅकस्टेजमध्ये हा कलर येतो, तो कलर मला मिळाला आहे एकदम स्वस्त्यामध्ये. आणि ह्याची जी प्राइसिंग आहे ही 650 रुपीज आहे. आणि चला आपण हा यूज करूया. आणि ह्याचा जो शेड आहे कलर बारचा तो आहे कोरल ब्लिस. फोटो टाकते ग्रुपमध्ये. ओके, कोरल ब्लिस. चलो लावूया. आता बघा, स्वतःला जेव्हा लावाल तेव्हाही ऑलवेज घेऊन असा पचकन लावू नका, खूप लागतो. हातावर आधी अप्लाय करा आणि मग फेसवर. इथून स्टार्ट करायचं मागून आणि मग पुढे. खूप नॅचरल आणि सुंदर कलर आहे, कोरल ब्लिस. खूप सुंदर शेड आहे हा. आणि खूप छान ब्रँड आहे. स्विस ब्युटी मधला आज आपण शेड यूज करूया ब्राऊन. पण जो डेलीसाठी मी एक लिपस्टिक यूज करते, ती पण जी तुम्हाला आवडते, मी डेली यूज करते, त्या आहेत फॉरएव्हर 52च्या लिपस्टिक्स. खूप सुंदर आहेत. एक 11 नंबरचा शेड आहे आणि एक 20 नंबरचा शेड आहे. खूप क्लासी. आणि तुम्हाला एकदम न्यू लिप्स हवे असतील ना तर तुम्ही या लिपस्टिकमध्ये जाऊ शकता. 11 नंबरचा एक शेड आहे आणि एक 20 नंबरचा शेड आहे. फॉरएव्हर 52ची मॅट लिपस्टिक, वेल्वेट रोज मॅट. ओपन कर, ही ओपन कर. ओके. आणि आता मी आज यूज करते फेसेस कॅनडाची, जी परवाच्या दिवशी मी घेतली होती. आणि अल्टिमेट प्रो HD लिपस्टिक म्हणून आहे. आणि ह्याचा शेड काय आहे, ह्याचा कॅरमल नावाचा शेड आहे, नंबर 3. कॅरमल नावाचा शेड आहे, नंबर 3. खूप सुंदर आहे बघा. ओके, हे बघा किती सुंदर शेड आहे, एकदम नॅचरल आणि छान आहे. आता मी नेहमी लिप ग्लॉस यूज करते लिपस्टिकवर. मी एक नवीन लिप ग्लॉस रिसेंटली परचेस केलाय. माझा लिप ग्लॉस दे ना. अगं आता तुला दाखवला ना. हां, हे बघा, चार्मसी मिलानोचा लिप ग्लॉस आहे. आणि हा सध्या ना एक व्हायरल शेड चालू आहे आता मार्केटमध्ये. आणि 01 हा तुम्ही ब्राईडला पण घेऊन ठेवू शकता. चार्मसी मिलानोचा 01 आपण लावून बघूया. ह्याच्यामध्ये एक टिंटेड स्पार्कली शाईन आहे. तर हा मला, मी एका व्लॉगरचा बघितलेला, तर मला छान वाटला तर मी घेतला. सुंदर आहे ना एकदम. स्क्रीनवर अजून छान दिसत असेल. हां तेच. ओके, आता बघा. हां, स्वस्तच आहे तो पण, 500-200च्याच रेंजमध्ये. ओके, चार्मसी मिलानो फोटो टाकून देते, नंबर 1. आणि त्यानंतर आता जसं की तुम्हाला माहिती आहे, आता ज्या लोकांना असं डुई मेकअप हवा आहे, आपण एनेस्टेशियाचा डुई सेट जसा यूज करतो आपल्या रिअल क्लायंटवर, रिअल ब्राईडवर, ज्यांनी मेकअप खूप सुंदर असा ग्लास स्किन आणि छान दिसतो. तर आता फेसेस कॅनडामध्ये नवीन एक स्प्रे आलेला आहे, अल्टिमेट प्रो नावाचा, जो काय करतो, हायड्रेशन आणि रिफ्रेशमेंटसाठी आहे आणि नॉन स्टिकी आहे.
तर हा स्प्रे तुम्ही करू शकता फेसवर जर तुम्हाला. आणि बघा, हायलायटर रोजसाठी ॲड करू नका, खूप चीप दिसतात आणि खूप शायनी वाटतात. जितका मॅट आणि मेकअप सुंदर असेल ना तेवढा जास्त छान वाटतं. उलट आपण हायड्रेटिंग स्प्रे ॲड करूया, जेणेकरून ही थोडीफार जी पावडर दिसते ना ती पण सगळी निघून जाईल. ओके. आणि तो स्प्रे कितीचा आहे हे सोडते. 640. आपण आता थोडं करूया. तुम्हाला माझे केस कसे वाटतात? ऑफकोर्स नॅचरलच आहे. असे रोज कोण पंपिंग करून फिरणार आहे? ते स्ट्रेटनिंग केल्यासारखं थोडी आहे. बघा किती मस्त वाटतं, एकदम हिरोईन. चला हां, आता आपण स्प्रे करूया. ओके. हे बघा मस्त एकदम हायड्रेटिंग. हां, हायड्रेटिंग स्प्रे आहे जो फिक्सिंगचं पण काम करतो, हायड्रेशनचं पण काम करतो आणि मेकअपमध्ये तुमची जी पावडर आहे ना त्याला असं सेट करायचं काम करतो. कशी दिसते मी? हवा हवाई. ना हे बघा, ॲक्च्युली तो सेट होतो आणि प्लस जी पावडरी लुक आहे ना तो दिसत नाही स्प्रे नंतर. तर तुम्हाला माझा सेल्फ मेकअप कसा वाटलाय? हां, आवडला का? आणि हे आता बघा, स्वतःसाठी हे सगळे प्रोडक्ट यूज करणं मॅन्डेटरी आहे. आपण स्वतः छान दिसलो तर आपण समोरच्याला पण कॉन्फिडन्स येईल की आपल्याला छान बनवू शकते. लक्षात ठेवा. त्यामुळे ॲज अ मेकअप आर्टिस्ट, आणि कसं आहे माहिती आहे, आपण स्त्रिया आहोत रे, आपला जन्मच झालाय ना तयार होण्यासाठी, नटण्या मुरडण्यासाठी. आपण जर रॉ पुरुषांसारखं राहिलो तर पुरुषांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक? त्यामुळे खरं सांगते, म्हणून पूर्वीच्या बायका बघा गजरे घालायच्या, छान छान किती सुंदर राहायच्या. आपण तर आता बायकांनी सगळंच सोडून दिले. टिकल्या सोडून दिल्या, जोडव्या सोडून दिल्यात, मंगळसूत्र, मी पण त्यातलीच आहे. पण तरी सुद्धा मी स्वतःला छान ठेवते, स्वतः मस्त राहते. ओके. चला, आणि आता अजून एक महत्त्वाचं प्रोडक्ट दाखवते. तुम्हाला दिसतंय माझ्या केसामध्ये गॅप आहे बघा, सारखा एक साईडचा भांग पाडून पाडून आपल्याला असे मध्ये मध्ये गॅप्स येतात. त्यासाठी माझं एक आवडतं प्रोडक्ट आहे, जे मी व्हिडिओमध्ये पण लास्ट टाइम दाखवलं होतं. हे रेनीचं प्रोडक्ट आहे, कवर अप नावाचं. खूप सुंदर, आणि हे तुमच्याकडे असलंच पाहिजे जर तुम्हाला माझ्यासारखी टक्कल पडला असेल तर. आणि इवन हे ना मुलांना पण यूज होतं, दाढी बिडीमध्ये गॅप्स असतात ना तेव्हा. हे बघा, हे असं प्रोडक्ट आहे. जस्ट हे असं प्रेस करायचं आणि आता लावायचं. थोडंसं झूम आउट कर, झूम नको करू, झूम आउट कर. दिसतंय हे बघा, पटकन गॅप फील झाला. इवन इथे पण तुम्हाला नको असेल. आणि जेव्हा आपल्याला टचअप करायला वेळ नाही आहे, केस थोडेसे समोरचे पिके दिसत आहेत, तेव्हा पण आम्ही हेच करतो. हे बघा, या साईडला पण थोडं आहे. डार्क ब्राऊन आणि ब्लॅक वापरायचं. ब्लॅक वापरायचं. हे पण स्वस्तच आहे ग. प्राईस तुम्हाला आता जाऊन चेक करावी लागेल, पण तरी तुम्ही पकडून झाला तेवढीच आहे. 650 500च्या रेंजमध्येच आहे. दिसतंय हे बघा, गॅप फील झाला, चांगलं वाटतं. नाही तर फोटो व्हिडिओमध्ये खराब दिसतं ना. हां, रेनीचं कवर अप. ठीक आहे. आता हे तर झालं सुंदर दिसण्याबद्दल, चेहरा कसा दिसला पाहिजे, नॅचरल कसा वाटला पाहिजे, मेकअप कसा दिसला पाहिजे त्याच्याबद्दल. पण काय झालं मला विचारा काय प्रश्न असेल तर. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या फील्डमध्ये, आपल्या प्रोफेशनमध्ये येतं हायजीन. लक्षात ठेवा, प्लीज मेकअप करता बिरताना क्लायंटच्या तोंडावर फूक मारायची नाही आहे. खूप अनहायजेनिक आणि खराब वाटतं. ब्रश दिलेत ना झाडायला, तोंडात फूक मारून झाडायचं नाही आहे तोंडावर, समजलं? आफ्टर करोना लोक आता या सगळ्या गोष्टी खूप हे करतात. एक लक्षात ठेवायचं, आपण क्लायंटच्या खूप जवळ असतो, त्यामुळे एक तर मास्क कॅरी करा. जर तुम्हाला मास्क लावायचा नसेल, हे बघा, माझी बॅग आहे आणि माझ्या बॅगमध्ये ना नेहमी 2 गोष्टी असतात. एक महत्त्वाची गोष्ट असते रोल ऑन,
जो आपल्याला आता आपण ट्रॅव्हल करणार, घाम येणार आणि घाम येणं हे खूप नॅचरल आहे. सिरियसली सांगते, बॉडी वाईजचा जो रोलर आहे एक नंबर आहे. बॉडी वाईज कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला मिळेल. खूप जबरदस्त आहे आणि हा तुम्हाला यूज करायचा आहे डेलीसाठी. आणि तुमचे जर अंडर आर्म्स डार्क झाले असतील किंवा टॅन झाले असतील, ह्यानी तेही रिमूव्ह होतात जर तुम्ही रोज यूज कराल. आणि खूपदा यूज नाही करायचा आहे. दिवसातून एकदाच जेव्हा तुम्ही अंघोळ करता, एकदा यूज केला, अख्खा दिवस तुम्हाला घामाचा वास येणार नाहीये. आपण खूप क्लायंटच्या जवळ असतो, एकदम खराब वाटतं, तुमचं पहिलंच इम्प्रेशन तिथे डाऊन होईल. ओके, त्यामुळे हे तुमच्याकडे असलंच पाहिजे. त्यानंतर माउथ फ्रेशनर हे तुमच्याकडे असलंच पाहिजे. आपण खाल्लं, सकाळी ब्रेकफास्ट केला, खाल्लं, एक फक्त थोडंसं पाहिजेच. अदरवाईज खूप जास्त जवळ तर मास्क कॅरी करा. या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत डेलीसाठी आणि हे आपल्या बॅगेमध्येच ठेवायचं आहे आपल्याला. समजलं? तर या हायजीनच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि अजून एक मी तुम्हाला प्रॉडक्ट दाखवणार आहे. कधी कधी तुम्हाला माहिती आहे, आपण सकाळी उठल्यावर डोळ्याखाली सुचतं, डोळ्याखाली एक फ्लफीनेस असतो. ओके, यासाठी आता शीट बीट एवढा आपल्याकडे वेळ नसतं, तर ह्याच्यामध्ये ना एक क्रीम येते, ह्याचा फोटो मी पाठवेन. डॉक्टर मेलॅनिक्स म्हणून एक ऑनलाईन साईट आहे, त्याच्यावर तुम्हाला मिळते. ह्यानी डोळ्याखालचे जे सुजलेलं असतं ना, हे तुम्ही लावाल ना सकाळी, इन्स्टंटली निघून जातं अर्ध्या तासात. खूप सुंदर आहे. मी बघूनच, म्हणजे रिव्ह्यू बघूनच मी हे परचेस केलं होतं, तर मला ह्याचा रिझल्ट खरंच खूप छान वाटला. तर कधी तुम्हाला असं फंक्शनला जायचं आहे आणि तुम्हाला खूपच जास्त डोळ्याखाली सुजायचा किंवा ब्लोटिंगचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही हे यूज करा. ह्याचा पण मी ग्रुपमध्ये फोटो टाकेन. ओके, हां, फार्मसीत नाही मिळत. मिळत असेल का मला माहिती नाही, मी ऑनलाईन मागवलं आहे. तर तेच त्या ब्रँडची साईट असेल ती तुम्हाला. नाही, थांबा, मी फोटो टाकते. ओके, आणि प्लस तुमच्या बॅगमध्ये एक छोटासा परफ्यूम कंपल्सरी आहे. असे छोटे छोटे हँडी परफ्यूम्स येतात ना, तर तुमच्या बॅगमध्ये माझ्याकडे 2-3 असतात. मी मोठेवाले परफ्यूम्स घरी, छोटेवाले परफ्यूम ऑलवेज. बेला विटा हा ब्रँड आहे, त्याचे परफ्यूम्स खरंच खूप सही आहेत, त्यामुळे हे तुमच्याकडे असलेच पाहिजे. ओके, हा बेला विटाचा माझा फ्रेश युनिसेक्स नावाचा परफ्यूम आहे. ब्लूमध्ये येतो, ॲक्वावाला स्मेल आहे त्याचा, खूप सुंदर माइल्ड. आणि नेहमी स्वीट स्मेल, ॲक्वा स्मेल यूज करा, खूप छान वाटतं असा फ्रेग्रन्स. लक्षात ठेवा. त्यामुळे आपण नुसतं हायजीन आणि सुंदर दिसणं नाही, तर आपण जितकं आपलं प्रोफेशनमध्ये आपण दाखवतो ना की आपण प्रोफेशनल आर्टिस्ट आहे, तर या गोष्टी पण तेवढ्याच इक्वली इम्पॉर्टंट आहेत आपल्या प्रोफेशनमध्ये. ओके, त्यामुळे हे बघा. आणि रिअल ऑर्डरला जाताना कधी पण चुरके बिरके कपडे घालून जाऊ नका, वापरलेले कपडे घालून जाऊ नका. ॲटलिस्ट तुम्ही ब्रँडेडच घातलं पाहिजे असं नाही आहे, पण नीट नेटकं क्लीन आणि प्रेस केलेले कपडे प्लीज घाला, त्याने तुमचं इम्प्रेशन खूप सुंदर पडतं. ओके, समजलं आहे सगळ्यांना? ओके, आणि आता बघा, खूप सारे प्रॉडक्ट येतात सेल्फ मेकअपमध्ये, पण हे जे प्रॉडक्ट आहे ना, हे रेंजमध्ये पण आहेत, अफोर्डेबल पण आहेत आणि ह्याचा रिझल्ट पण खूप जास्त नॅचरल आणि सुंदर आहे आणि लॉंग लास्टिंग पण आहे. तर आवडलंय सगळ्यांना? आजचा कसा वाटला सेशन? ओके, तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, आता मी हा खूप सुंदर नॅचरल असा सेल्फ मेकअप शिकवला आहे माझ्या स्टुडंट लोकांना. आणि आजचा हा सेशन तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. आणि यासारखे खूप सारे व्हिडिओज मी माझ्या पेजवर घेऊन येत राहीन, त्यामुळे अमृत स्पर्श बाय अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल सुद्धा विसरू नका. थँक्यू, बाय.